पावसाअभावी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता वाढली आहे। जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या 389 वर गेली आहे। 2019 नंतर पहिल्यांदाच पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरने उच्चांक गाठलाय। सर्वाधिक पाणी टंचाईची झळ येवला, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांना बसते आहे। डॅमची पाईपलाईन फुटलेली आहे ना, तिथून ते खड्ड्यात पाणी जमा होतं। त्या खड्ड्यातून आम्ही सगळ्या महिला गल्ल्यातून जाऊन 5-5, 6-6 आणले आणतो आणि ते वापरण्यासारखं तर पाणी नाहीच आहे। दूषित पाणी असूनही आम्ही त्याचा वापर करतोय। धुणं भांडे नाही तर आम्हाला अशी परिस्थिती ते गाळून पाणी पिण्याची परिस्थिती आली। आम्हाला गेल्या वर्षी जानेवारीपासून जे टँकर चालू आहेत ते आतापर्यंतही चालू आहे। पाऊस झाला, खडकाळ जमीन असल्यामुळे पाणी मुरत नाही, विहिरी बारवांना पाणी उतरत नाही आणि आम्हाला 1-1.5 किलोमीटर अंतरावर टँकर आलं का हे पाणी भरून न्यावं लागतंय। आमचे मुलं शाळेत असलेले आम्हाला पाण्याअभावी घरी ठेवून घ्यावं लागतात। पाण्याची अडचण असल्यामुळे त्यांना वेळेवर शाळा शिक्षणही होत नाही। आम्हाला अर्धा किलोमीटर 12 टँकर पडतात, इथून अर्धा किलोमीटर आम्हाला पाणी डोक्यावर न्यावं लागतं आणि तेवढं करून अंगणवाडीत मी काम करते। माझे चिमुकले पोरं येतात लहान लहान, त्यांना सुद्धा मला असं डोक्यावरच हांडे भरून पाणी न्यावं लागतं। भर उन्हाळा दरवर्षी आम्हाला उन्हाळा असो हिवाळा असो आम्हाला टँकरचंच पाणी येतं आणि आम्हाला हे टँकर पाणी असून आम्हाला योजना नळ योजना काहीच नाही, आम्हाला टाकी काहीच नाही मिळाली। त्याच्यामुळे आमची खूपच हाल आहे।